नमस्कार मित्रांनो, आजच्या जगात आपण धुरंधर हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला आठवतात धाडसी सैनिक, गुप्तहेर, महान योद्धे. पण एक प्रश्न आहे, जो स्वतःच्या भीतीवर विजय मिळवतो, जो मोह आणि संभ्रमावर विजय मिळवतो, तोच खरा धुरंधर नाही का? खरा धुरंधर तो नाही जो फक्त शत्रूंना जिंकतो. खरा धुरंधर तो असतो जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो. महाभारतात एक असा योद्धा होता ज्याच्या हातात होते जगातील सर्वात शक्तिशाली गांडीव धनुष्य, ज्याला कोणताही शत्रू पराभूत करू शकत नव्हता. पण एक दिवस रणांगणाच्या मध्यभागी उभा राहून तो थरथर कापू लागला. त्याच्या हातातून धनुष्य खाली पडले आणि तो म्हणाला, हे कृष्ण, मी युद्ध करणार नाही. मित्रांनो, तो योद्धा म्हणजे महाभारतातील महान धुरंधर कृष्ण भक्त अर्जुन. पण त्या योद्ध्यानेच पुढे इतिहासातील सर्वात महान युद्ध जिंकले. पुढे जे घडले त्याने पूर्ण मानवजातीचा इतिहास बदलला. कारण त्या क्षणी भगवान श्रीकृष्णाने दिले भगवद्गीतेचे अमर ज्ञान. तो योद्धा म्हणजे कृष्ण भक्त अर्जुन. आणि म्हणूनच श्रीकृष्णांच्या चरणावर पूर्ण शरणागती घेणारा अर्जुन हा खरा धुरंधर आहे. आज आपण पाहणार आहोत अर्जुनाचे संपूर्ण जीवन, बालपणापासून अगदी महाभारताच्या युद्धापर्यंत, आणि कसे प्रत्येक संकटात त्याने श्रीकृष्णाचा आश्रय घेतला. आणि सर्वात महत्त्वाचे, आजच्या आधुनिक जीवनात आपण अर्जुनापासून काय शिकू शकतो आणि तो कसा बनला महाभारतातील खरा धुरंधर. तर मित्रांनो, अशा रोचक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. अर्जुन हा पांडू आणि कुंतीचा पुत्र. राजा पांडू आणि राणी कुंती तपस्वी जीवन जगत होते. कुंतीकडे एक दिव्य मंत्र होता ज्याने ती देवतांना बोलवू शकत होती. एक दिवस तिने इंद्रदेवांना आवाहन केले. आकाशात वीज चमकली, देवतांचा आशीर्वाद उतरला आणि जन्म झाला अर्जुनाचा. तो फक्त राजपुत्र नव्हता, तो होता धर्मरक्षणासाठी जन्मलेला एक महान योद्धा. अर्जुन लहानपणापासूनच अत्यंत विनम्र आणि साधा होता. तो गुरुभक्त, धर्मनिष्ठ आणि भगवंतावर श्रद्धा ठेवणारा होता. अर्जुन आणि त्याचे बंधू गुरु द्रोणाचार्यांकडे शिक्षण घेत होते. अर्जुन इतर विद्यार्थ्यांपेक्षा खूप वेगळा होता. तो दिवस रात्र धनुर्विद्येचा सराव करायचा. एकदा द्रोणाचार्यांनी सर्व शिष्यांची परीक्षा घेतली. झाडावर एक पक्षी बसला होता. द्रोणाचार्यांनी विचारले, तुम्हाला काय दिसत आहे? तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, मला झाड दिसतंय. भीम म्हणाला, मला पक्षी दिसतोय. पण अर्जुन म्हणाला, मला फक्त आणि फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. द्रोणाचार्य म्हणाले, अर्जुन हाच माझा सर्वोत्तम शिष्य आहे. इथे एक मोठी शिकवण आहे. आज आपल्या मनात हजारो विचार असतात, पण अर्जुन शिकवतो एकाग्रता म्हणजेच यशाची खरी गुरु किल्ली आहे. बऱ्याच वर्षानंतर पांचाळ देशामध्ये द्रौपदीचे स्वयंवर आयोजित झाले होते. स्वयंवर जिंकण्यासाठी एक अतिशय कठीण अशी स्पर्धा होती. वरती फिरणाऱ्या माशाच्या डोळ्याला खाली पाण्यातील प्रतिबिंब पाहून लक्ष भेदायचे होते. संपूर्ण भारतातील महान राजे अपयशी झाले. तेव्हा एक युवक पुढे आला. तो होता अर्जुन. त्याने धनुष्य उचलले, बाण लावला आणि एका क्षणात ते लक्ष भेदून टाकले. संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले. त्याच काळात अर्जुनाची भेट झाली भगवान श्रीकृष्णाशी. ही मैत्री साधी नव्हती, ती होती भक्त आणि भगवान यांच्यातली दिव्य मैत्री. गौडीय वैष्णव तत्वज्ञान सांगते की अर्जुन हा कृष्णाचा नित्य सखा आहे. अर्जुनाच्या जीवनातील प्रत्येक मोठ्या क्षणामध्ये भगवान श्रीकृष्ण त्याच्या सोबत होते. पुढील काळात कौरवांच्या कपटामुळे पांडवांना 13 वर्षांचा वनवास झाला. त्यांचे राज्य गेले, संपत्ती गेली, सगळ्या सुखसोयी गेल्या. राजमहालातून त्यांना अरण्यात जावे लागले. परंतु अर्जुन कधीही निराश झाला नाही, कारण त्याला माहीत आहे की कृष्ण माझ्यासोबत आहेत. वनवासात अर्जुनाने अतिशय कठोर तपस्या केली. तो हिमालयात गेला. तिथे त्याने भगवान शंकराची आराधना केली. एक दिवस शंकर भगवान शिकारीच्या स्वरूपात त्याच्या समोर आले. त्यांनी अर्जुनाशी युद्ध केले. अर्जुनाने महापराक्रम दाखवला आणि भगवान शंकर त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि तिने अर्जुनाला दिले पाशुपतास्त्र. यानंतर अर्जुन इंद्रलोकामध्ये गेला. तेथे त्याने दिव्य शस्त्रे प्राप्त केली. देवतांनी त्याला खूप आदर दिला. पण कधीही अर्जुनाला ह्या गोष्टींचा अहंकार झाला नाही, कारण अर्जुनाला माहीत होते की ही सगळी शक्ती त्याला भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनेच मिळत आहे. काळ हळूहळू पुढे सरकला आणि अखेर आले कुरुक्षेत्राचे ते घनघोर युद्ध. अर्जुनाचा रथ रणांगणाच्या मध्यभागी उभा होता. रथाचा सारथी होता स्वतः कृष्ण.
अर्जुनाने समोर पाहिले की समोर त्याचे गुरु आहेत, त्याचे नातेवाईक आहेत, त्याचे मित्र आहेत, त्याचे आप्तेष्ट आहेत. त्यामुळे अर्जुनाचे मन विचलित झाले. तो म्हणाला, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छेयसा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमा त्वां प्रपन्न. म्हणजेच अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, मी संभ्रमित झालो आहे, मी तुमचा शिष्य आहे, कृपया मला योग्य तो मार्ग दाखवा. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला दिव्य ज्ञान दिले. अर्जुन तर निमित्त होता, पण हे ज्ञान आपल्या सर्वांसाठी आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाने कठीण प्रसंगी भगवंतांचा आश्रय घेतला, त्याप्रमाणे आपण देखील भगवद्गीतेच्या माध्यमातून कृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे. गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणाला, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितो अस्मि गत संदेह करिष्ये वचनं तोय. अर्थात, हे अच्युत, तुझ्या कृपेने माझे मोह नष्ट झाले आहेत, माझ्या सर्व शंकांचं निरसन झालं आहे आणि मी आता स्थितप्रज्ञ झालो आहे. तुझ्या आदेशांचं पालन करण्यासाठी मी आता तयार आहे. त्यानंतर कुरुक्षेत्रात अर्जुनाने अतिशय महान पराक्रम केले. त्यांनी भीष्माचा पराभव केला, जयद्रथाचा वध केला आणि कर्णाचा देखील पराभव केला. पण अर्जुनाला माहीत होते, हा विजय माझा नाही, हा विजय भगवान श्रीकृष्णांचा आहे. मित्रांनो, अर्जुन हा फक्त महान योद्धा नव्हता, तर तो भक्त होता, पूर्णपणे भगवंतांना शरणागत होता आणि भगवंतांचा प्रिय मित्र होता. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं त्वं येन मामुपयान्ति ते. म्हणजे जो भक्त प्रेमाने माझी सेवा करतो त्याला मी योग्य बुद्धी देतो. जर आपल्या जीवनात अंधार असेल, गोंधळ असेल, भीती असेल, तर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा आश्रय. कारण गीतेमध्ये भगवान स्वतः म्हणतात, योगक्षेमं वहाम्यहम्. जो माझा भक्त आहे त्याची काळजी मी स्वतः घेतो. म्हणून मित्रांनो, आजपासून आपणही अर्जुनासारखे कृष्णभक्त होण्याचा प्रयत्न करूया आणि मग आपणही आपल्या जीवनातील खरे धुरंधर बनू शकतो. धन्यवाद.